आणि पार्श्वनीवरून पाच सहा व्यापारी आमच्या इथं माल कापूस खरेदी करता येत असतात. राहिला विषय धान्याचा सुद्धा आमच्या मौदा तालुक्यातले आणि कामठी तालुक्यातले आणि पारशिवनी तालुक्यातले लोकल 5-6 व्यापारी आमच्या इथून धान्य खरेदी करतात. व्यापाऱ्यांची संख्या वाढविण्याकरता काय लक्ष तुमचं आहे, काय लक्ष केंद्रित केलेलं आहे? कारण व्यापाऱ्यांची संख्या कमी असली तर शेतकऱ्यांना नुकसान होते, त्यामुळे शेतकरी जो आहे बाजार समितीकडे पाठ फिरवत असतो असं खूप आता लक्षात आलं. त्यामुळे तुमच्या बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांची संख्या वाढविण्याकरता काय ध्येय धोरणं तुमची आहेत, काय सांगाल? आम्ही आता नवीन व्यापारी वर्ग जो आहे आमच्याकडे लायसन्स करता अप्लाय करतो. आम्ही लायसन्स देणं आणि इथे व्यापारी कसे जास्तीत जास्त येतील आणि शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल यासाठी आमचे सर्व संचालक मंडळाचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. आणि सोबतच शेतकऱ्यांना सुद्धा आमची विनंती आहे की या आपला जो माल असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर, चणा, जे शेती पीक आहे त्याच्यातलं जे होणारं उत्पन्न आहे ते आपण इथं आणावं, जे माल आहे इथं आणावं आणि योग्य हमी भाव आणि त्यांच्या शेतकऱ्याच्या पैशाची हमी. याचं कारण असं आहे की आपला जो व्यापारी असते त्याच्याकडनं चेक आणि त्याची काही सिक्युरिटी असते ते घेतो आणि आम्ही त्यांना सुद्धा ताकीद दिली आहे की बाबा तुम्ही जसं पेमेंट आपलं माल विकलं की लगेच दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी हार्डली एक आठवड्याच्या आतमध्ये आपण हा पूर्ण त्यांचा मालाचा पैसा शेतकऱ्याचा त्यांना द्यावा असं आम्ही आधीच त्यांना हे केलं, बाइंडिंग केलंय. त्यामुळं आम्ही जे शेतकऱ्याच्या हिताचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नफा कसा होईल आणि सोयीचं कसं होईल. आता इथून पहा, नागपूर मार्केट आहे, बाकी इकडे आता एक प्रायव्हेट मार्केट आहे, तिथं माल मोठा मार्केट आहे, तिथं माल न नेता इथे या ना, कारण खर्च कमी लागतो. तालुक्याचं ठिकाण आहे, जवळपास हे गाव जे आहे वेळलेली ही जवळची गाव आहेत, त्यांना तिथे म्हणजे खूप हे वाहतूक खर्च पडते. इथे अल्प म्हणजे 10-20 रुपये तिथं माल येऊन जाते त्याचा गाडीने. हे असे प्रयत्न आमचे शेतकऱ्यांच्या हिताचे सुरू आहे. सोबतच सोय म्हणजे आपण शेतकरी निवास, आणखी एक गोदामाचं काम सुद्धा या ठिकाणी सुरू आहे. आणि आता आम्ही आल्या जवळपास आम्ही 17/5/2023 इथं आम्ही कार्यरत झालो. संचालक मंडळ त्याआधी प्रशासकीय कालावधी 24/12/2014 पासून ते 16/5/2023 पर्यंत प्रशासकीय कालावधी होता. त्यानंतर अवघ्या 1 वर्षात आम्ही या ठिकाणी 80 मेट्रिक टनाचा धर्मकाटा या ठिकाणी लावलेला आहे. त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना व्यापारी वर्गाला सुद्धा फायदा होतो, कारण या ठिकाणी काटा हा असणं आवश्यक होता. ते आम्ही आमच्या संचालक मंडळाला प्रयत्न करून सर्वांना एकजुटीनं लावलेला आहे. जवळपास त्याला आता एक वर्ष पूर्ण होईल. त्याच्यापासून म्हणजे समितीला पण उत्पन्न आणि शेतकऱ्यांचा पण फायदा असं आमचं ध्येय आहे. क्षेत्रातल्या खूप काही कृषी उत्पन्न बाजार समितीवर नेहमीच सभासदांचा घोळ होतोय असा आरोप लावल्या जातात. तुमच्या मौदा कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सभासदांची संख्या वाढविण्याकरता काय तुमच्या उपाययोजना आहेत? सभासदांची संख्या ही कशी असते, आमच्या इथे जे वोटर्स येतात ते सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य कमिटी असते, ते आमचे वोटर्स असतात. आणि व्यापारी गट म्हणजे मापाडी आणि हमाल गट याचे त्या गटात येतात, त्यांची मापाडीची हमालाची लायसन्स असते. आणि व्यापारी आणि अर्धे त्यांचा वेगळा हे असतो. त्याच्यामुळे 2-3 गटात ही विभागल्या गेली आहे. ग्रामपंचायत गट आहे, ग्रामपंचायत गटामध्ये 4 सदस्य निवडून द्यायचे असतात. जेवढ्या ग्रामपंचायती आमच्या तालुक्यामध्ये आहेत 63 पैकी होतात ते आहे. आणि सेवा सहकारी संस्थेचे साधारणतः 12-13 सदस्य असतात, ते होत करतात. शेतकऱ्यांसाठी सोयी सुविधा म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती मौदाच्या वतीनं कोणकोणत्या उपाययोजना आता समोर राबविल्या जाणार आहेत? आम्ही शेतकऱ्यांच्या दृष्टीनं शेतकरी निवास आणि गोदाम म्हणजे शेतकऱ्यांचा माल समजा जर आपल्या इथे असेल किंवा त्याला विकायचं नाही आहे आणि साठवून ठेवायचं आहे, त्यासाठी आम्ही गोदामाचं काम चालू आहे. ते पूर्णत्वास आलाय. थोडं आता शासनाकडनं निधी उत्पन्न झालं लगेच पूर्ण होईल. आणि कारण कसं आहे, आता आमची परिस्थिती अशी आहे, म्हणजे बाजार समितीची आर्थिक कंडिशन अशी आहे किंवा इथेच कमवा आणि इथेच लावा. मग कर्मचाऱ्याचे पगार असतील
किंवा या परिसरात होणारा डेव्हलपमेंट यासाठी आमची शासनाला मागणी आहे की ज्या पद्धतीने आपण बाकीच्या कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा अन्य तसे जर पगार यांचे केले, आम्ही जो बाजार समितीमध्ये उत्पन्न